चिपळूण शहरात महाराष्ट्र शासनाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत जनजागृती रॅली उत्साहात पार पडली। तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित या रॅलीला आरोग्य कर्मचारी, आशा सेविका तसेच नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली। श्रीफळ वाढवून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी इक्बाल चौगुले यांनी अभियानाचे प्रास्ताविक करत उद्दिष्टे स्पष्ट केली। डॉक्टर ज्योती यादव यांनी आरोग्यविषयक जनजागृती, सुविधा वाढ आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व अधोरेखित केले। तसेच कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांचन मदार यांनी नागरिकांना आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमास डॉक्टर अजय सानप, संजीवनी नर्सिंग कॉलेजचे जगदीश वाघुळदे, हर्षा वाघुळदे, आरोग्य पर्यवेक्षक आर.के. पवार, नारायण शिंगवा, मनोहर तायडे, विनायक हेगडे, काका चव्हाण तसेच आरोग्य सहाय्यक एस.वाय. जानलकर आदी मान्यवर उपस्थित होते। चिपळूण प्रतिनिधी योगेश बांडागळी। आपले माननीय आरोग्यमंत्री अमित सर यांच्या कल्पनेतून आपलं माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान हे आपल्या 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेलं आहे। तर या अभियानाची महत्त्वाची ध्येय आहे ते म्हणजे आपल्या लोकसहभागातून आपल्या सगळ्या ग्रामीण घराघरातून आरोग्य आपल्याला मिळवून देणं हे आपलं ध्येय आहे। आणि त्यासाठी महत्त्वाचं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं त्याची अभियानाची जी पंचसूत्री आहे ती म्हणजे पहिली लोकसहभाग, दुसरं म्हणजे आपल्या आरोग्य सेवा अगदी घरादारातून आपल्याला पोहोचवणं, तिसरं म्हणजे आपल्याला यामध्ये प्रशासकीय समन्वय, याच्यामध्ये सर्व खाती मग अगदी पंचायत समिती असेल, एज्युकेशन डिपार्टमेंट असेल, आपला ICDS असेल, त्याचबरोबर आपले महसूल खाते असेल, या सर्वांची मिळून आपल्याला हा कार्यक्रम साजरा करायचा आहे। याच्यामध्ये चौथा जो आहे पंचसूत्री म्हणजे आपली मूल्यमापन जाणार आहे। याचं मूल्यमापन हे पुढच्या वर्षी म्हणजे 2027 मध्ये होणार आहे। वर्षभर आपण जेवढं नियोजन करणार आहोत त्या कामाचं नियोजन आणि त्याचं मूल्यमापन हे पुढच्या वर्षी 2027 मार्च नंतर होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 5वी जी अभियानाची पंचसूत्री आहे ती म्हणजे प्रोत्साहन। प्रत्येक कर्मचाऱ्याला, प्रत्येक अधिकाऱ्याला आणि प्रत्येक आरोग्याच्या सेवेला आपण चांगल्या प्रकारे प्रोत्साहन द्यायचं आहे। आणि याचाच एक भाग म्हणून आज आपण चिपळूण आरोग्य विभागातर्फे इथे आपली एक रॅली आपण आयोजित केलेली आहे। आज आपण इथं चिपळूणमध्ये माझं गाव आणि आरोग्य संपन्न गाव या महत्वाकांक्षी आणि सुष्ट असा महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमा अंतर्गत जनजागृतीसाठी आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत। आणि प्रभात फेरीचं आणि जनजागृतीचं जे आयोजन केलेलं आहे त्याच्या मागची संकल्पना ही अशी आहे की आरोग्य संपन्न महाराष्ट्र। आरोग्य संपन्न महाराष्ट्र म्हणजे काय की आपल्याला गावागावांमध्ये दर्जेदार अशी आरोग्य सेवा द्यायची, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा आपल्याला प्रतिबंधात्मक उपचार पद्धती द्यायच्या आणि लोकसहभागातून आपल्या ह्या उपक्रमाला तडीस द्यायचं। चिपळूणमध्ये अशा पद्धतीचे आरोग्याचे जे कार्यक्रम असतात ते आपण नेहमीच अतिशय चांगल्या पद्धतीने करतो। आणि माझं गाव आणि आरोग्य संपन्न गाव या उपक्रमाअंतर्गत आज जी प्रभात फेरी आपण काढतोय त्या प्रभात फेरीमुळे आपण एक जनजागृती करतोय आणि चिपळूणचं नाव आपण महाराष्ट्रात नक्कीच रोशन करू। आपल्या तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव आहेत, तिथे सर्व पदाधिकारी, डॉक्टर सानप आहेत, सर्व आरोग्य कर्मचारी आहेत आणि सर्व स्टुडंट्स आहेत। या सर्वांनी मिळून या उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी होऊन एक जनजागृतीचा एक चांगला संदेश आपण आज इथे चिपळूणमध्ये देतोय आणि आपण चिपळूणचं नाव महाराष्ट्रामध्ये नक्कीच रोशन करू अशी मला खात्री आहे। या ग्वाहीसह मी आज प्रभात फेरीच्या या सुखी उपक्रमासाठी माझ्याकडून शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार। आज